रोहित पवार असतील प्लेअर ऑफ द मॅच. आणि मी अतिथींना विनंती करतो सर या आपल्या शुभ हस्ते आम्ही सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी देत आहोत. चला बॅट्समन चला आणि दोन्ही टीम्स आपला एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून देत चला. आपण पाहतोय सगळी ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय जी के स्पोर्ट्सचे ओनर आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफीज त्याचबरोबर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असणाऱ्या सन्मान चिन्ह आपण अनेक वर्षांनी ज्यांच्या एक वेगळी खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर भूमिका अनेक बॅट्स त्यांच्या मात्र योग्य दरामध्ये उपलब्ध आहेत असे सगळ्यांचे लाडके दाजी गणेशजी मराठे यांचं शुभागमन होतंय. त्यांचंही मात्र मी स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकामध्ये स्वागत करतो. तर इथे मैदानामध्ये बघणार आहोत आपण सामन्याकडे आपण बघतोय प्लेअर ऑफ द मॅच रोहित पवार राहिले. नवीन मॅच आपण मैदानामध्ये बघणार आहोत. दुसऱ्या फेरीतली असणारी दुसरी मॅच एका बाजूला असतील सनी दादापसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव अमोल शेट कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव या दोन तगड्या संघांमध्ये असणारी मॅच. आज टीमचा खेळ पाहण्यासाठी प्रामुख्याने वेळेच्या मर्यादा आहेत. अमर सर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत. स्वर्गीय बाजीराव मोदकर तुरुस स्मृती चषकाचे आपण पाहतो मुख्य आयोजक प्रामुख्याने आज संदीप भाऊ घोसगे हे देखील मात्र या स्पर्धेला आज सपोर्ट करण्यासाठी आलेत कारण सनी दादा स्वतः टीम मध्ये आज इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळत आहेत. तानाजी काकडे बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील षटक क्रमांक पहिले घेऊन पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र पाठवलाय इथे रोहनच्या बॅट मधून आलेला आहे कडक प्रहार स्वागत केलंय या चौकाराने. आणि ते मैदानामध्ये बघतोय स्पर्धेतील पहिले 4 चौकार लगावणारा खेळाडू कोण होता. स्पर्धेमध्ये याने पहिलं पारितोषिक मिळवलं तो रोहन गोसगे आहे. लागोपाठचे 4 चौकार लागोपाठचे 3 षटकार लागोपाठच्या 3 विकेट निर्धाव षटक यासाठी मात्र तुम्ही नक्कीच स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषकामध्ये मात्र प्रत्येकाच्या प्राइसची चर्चा होणार आहे. मोठा स्ट्रोक यावेळेस बॅकफुटला गेले पंच केलाय आणि पाठवलाय लॉंग ऑन मध्ये रोहनच्या बॅट मधून कडक प्रहार षटकार. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. तानाजी तयार आहे राऊंड द विकेट. आता मात्र वेग होता परंतु नियंत्रण पाहायला मिळालं नाहीये. या पूर्वीचे मॅच हिरो राहिले तानाजी काकडे. काय मॅच फिरवली होती काय मॅच टर्न केली होती आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि संघाला विजयाकडे घेऊन गेलेत ते तानाजी. अनुभव प्रचंड मोठा यांच्याही पाठीशी आहे. बोला तयार राऊंड द विकेट. मोठा स्ट्रोक बॅकफुटला गेले मिड विकेटला चेंडू खेळलाय. 30 यार्ड सर्कलचा पुरेपूर फायदा उठवतोय मैदानाच्या मध्ये मिस्टर पॉवर प्ले रोहन गोसगे ऑन फायर चौकार. चौकार
4 धावा इथे येत आहेत. 4 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता वेगाने फ्लाय होते. 15 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा पाक फुटला गेले. कडक प्रहार टक्कन आवाज आलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. आहे. षटकार इथे आलाय. रोहन घोसगे नावाचं वादळ. काय बॅटिंग केली आहे रोहनने. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजावरती तुटून पडलाय. यावेळेस पडाल स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी बॅटच्या टोला इथे चेंडू मिडल होतोय. जेडी आहे चेंडूला कव्हर करेल मिड विकेट मधून. एक सिंगल इथे आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 22 धावा. 22 रन. 22 धावा डबल कव्हर येत. भरत मारीमुत्तू आता मात्र स्ट्राईक वरती तयार असेल. भरतने नॉन स्ट्राईक एंड वरती उभं राहून रोहनच्या बॅटिंगचा मनमुरादपणे त्याने आनंद घेतला असेल. यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला सन्मान दिलाय आणि भरत सांगत असेल की नाही रोहन आता भरपूर धावा आलेल्या आहेत. जेवढ्या आपल्याला अपेक्षित होत्या त्या पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. हा चेंडू डॉट. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानामध्ये संपलं जाईल. पहिलं 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजाचा चेंडू कोणाच्याकडे सोपवला जाणार हे देखील आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. आज टीम मध्ये खऱ्या अर्थानं बबलू खामकर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हनुमान शेखावत आज टीम मध्ये नाहीये परंतु आहेत त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळावं लागतं. खेळ हा खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यावेळेस मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनने नियमावली बनवली पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की तुम्ही 20 खेळाडूंची यादी आम्हाला द्या. एकटा दुकटा खेळाडू नसला म्हणजे टीम थांबत नाही. जेडी जनमंचे दातार आले आणि यावेळेस लिडिंग एज डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सिंगल तरी ती घेतली जाते. एफर्ट्स खूप चांगले होते. चेंडूला थांबवलंय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आज खरोखरच आपण पाहिलं तर टीम महत्वाची ज्यावेळेस खेळाडू नसतात त्यावेळेस बाकीच्या खेळाडूंना ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागते. आज अमित सरोदे टीम मध्ये नाहीयेत. आज हनुमान शेखावत टीम मध्ये नाहीयेत. आज बबलू खामकर टीम मध्ये नाहीये. यावेळेस पुण्यात बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढलाय. कव्हर पंच डोक्यावरून चेंडू खेळला जाईल. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. रोहन पुन्हा एकदा मैदानामध्ये बॅटचा फेस ओपन करतोय. आलेला आहे खणखणीत चौकार. आदेश रिमिक्स. रोहनने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अक्षरशः तो गोलंदाजांवरती तुटून पडलेला आहे. सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला असावा आता सांगायची गरज नाहीये. आता मात्र मागे ठेवला. रोहनच्या चेहऱ्यावरती देखील ते स्मित हास्य होतं कारण चेंडू टप्पा मागेही राहिला परंतु चेंडू खालीही राहिला. हा डॉट बॉल. 28 धावा. जेडी जन्मंजय दातार टीमचे कॅप्टन आहेत. नितीन धोत्रे देखील आज आपल्याला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टन म्हणून मात्र संपूर्ण मावळ तालुक्याने स्वतःचं ओलय निर्माण केलंय. हा चेंडू आता मात्र फिंगर रोल केले. कुठल्याही स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला रोहन घोसगेने. अनेक वेळा आपण पाहिले खऱ्या अर्थानं पहिलवान शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन कोटेश्वरवाडी या संघामध्ये रोहन घोसगेला आपण खेळताना अनेक वर्ष अप्पीचं क्रिकेट बघितलंय. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मावळची रन मशीन निलेश ढगे यांचं आगमन झालंय. त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर अमोलजी कोंडबर हे देखील उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत. आणि इथे स्वागत झालंय या 22च्या चौकाराने. 4 धावा. थँक्यू. चौकाराला चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा. 32 रन. लॉस ऑफ 0 विकेट.
क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल, क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय होणारे बदल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इथे सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. जेडी तयार, पुन्हा एकदा रोहन इनसाइड एज. कामगार नेते सन्माननीय काळूरामजी चव्हाण हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे स्मृती चषकामध्ये मात्र मी स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. 32 धावा, 32 रन. त्याचबरोबर जीके स्पोर्टचे ओनर आदरणीय गणेशजी मराठे, अर्थात सगळ्यांचे लाडके दाजी, त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावर. दोन षटक संपलेली आहेत, 32 धावा धापलकावर आहेत. या षटकामध्ये जेडीने आपण पाहतोय कुठेतरी धावेला ब्रेक लावण्याचं काम केलं. अवघ्या 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, कारण पहिलं षटक थोडंसं मागडं राहिलं. स्ट्राईक वरती आपण बघतोय मैदानामध्ये आता भरत मारीमुत्तू. आता थोडं आतापर्यंत फक्त चेंडू एक फेस केलेला आहे. भरत या खेळाडूकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे समोर तानाजी काकडे. शरीराचा वेध घेणारा चेंडू थोडासा आपण पाहिले गेले तर शफल झाले. बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही टायमिंग नव्हता. डीयूडीचे उत्कृष्ट कामगार सन्माननीय सत्यवानजी सूर्यवंशी हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे त्यावेळेस तयार असतील तानाजी. ओहो, यावेळेस वेग होता या तानाजीच्या या गोलंदाजीमध्ये. आणि तानाजीकडे मी अनेक वेळा आपण पाहिले, जेव्हा जेव्हा तानाजीवरती विश्वास ठेवून जबाबदारी दिलेली आहे, विशेषतः मनोज दाभाडे यांच्या नेतृत्वामध्ये एमपीएल सारखी क्रिकेटची स्पर्धा उपविजेते राहिले आणि त्यावेळेस तानाजीची भूमिका नेहमी महत्वाची राहिलेली आहे. आज पुन्हा त्यांनी जबाबदारी खांद्यावरती घेतलेली आहे. यावेळेस फिंगर रोल केले, बॅटला ब्रश करा, चेंडू विकेट किपर किरण लाडच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिली विकेट डाऊन. DJ Aman. थँक्यू डीजे. आणि आता मात्र बघायचे मैदानामध्ये संदेश. संदेश मेहर मैदानामध्ये आता दाखल झालाय. ओ, पहिलाच बॉल, फॉलिंग स्वीप, जसा आला तसा पाठवला. मला जमत नाही तडजोड, कारण मी करतो फक्त तोडफोड. षटकार. थँक्यू डीजे. जसे फॉर्म मध्ये बॅटर आले तसे फॉर्म मध्ये आमचे डीजे ऑपरेटर देखील आलेत. 38 धावा स्कोरबोर्ड वरती. संदेश मेहर डगआउट मधून सेट होऊन आलाय. पुन्हा एकदा स्वीप केलाय आणि चेंडू मात्र बघायचा इथे पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. काय आहे हा? चौकार आहे. 4 धावा. थँक्यू डीजे. आधी मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघतोय आता संदेश मेहरने आपण पाहिलं तर या सीझन मध्ये आपण भावीनगर सेवक चषक ही स्पर्धा गाजवताना या खेळाडूला पाहिलं, परंतु आता स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे स्मृती चषक ही स्पर्धा देखील मला गाजवायची आहे संदेशला. आणि 2 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक आले, त्यानंतर मात्र चेंडू डॉट.
3 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती आहेत. सहा षटकाचीच मॅच आहे. सगळे सामने आपण 6-6 षटकाचेच खेळवणार आहोत. तर इथे मैदानामध्ये बघायचंय षटकार चौकारांची आतिषबाजी सुरू आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने देऊळगाव नगरीचे माजी सरपंच आणि एक अष्टपैलू खेळाडू सन्माननीय दिनेश बोडके यांचा शेवटी शुभागमन होतोय. त्यांचंही मी स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषकामध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. त्यांचे सुमेध असणारे त्यांचे सहकारी त्यांचंही स्वागत. आणि यावेळेस जेडी आले आणि जेडीने इथे संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेट रोहन गोजगे होईल बाद. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण बघतोय मैदानाच्या मध्ये विकेट आल्यानंतर आता मात्र नवीन बॅटर दाखल होतील. युवोदयक सन्माननीय प्रसादजी गराडे हे देखील उपस्थित झालेले आहेत आणि त्याचबरोबर आयुष स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय प्रसादजी चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही मी स्वर्गीय सुरेश राणा दाभाडे स्मृती चषकामध्ये स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. वेलकम. या नवीन बॅटर मैदानामध्ये आता दाखल इथे होत आहेत. बबलू हा चेंडू येथे मात्र पडल्यानंतर थोडासा टप्पा मागे ठेवला जेडीने. कमबॅक खूप चांगलं होतं. बबलूकडे एक वेगळी स्ट्रेंथ एक वेगळी गुणवत्ता आपण बघितलेली आहे. कारण लॉंग डिस्टन्स मोठमोठे स्ट्रोक मात्र त्याच्या बॅटच्या भात्यामध्ये आहेत. हप्पीचं क्रिकेट याही खेळाडूने मोठं गाजवलंय. संदेश मेहर आणि बबलू वारिंगे स्ट्राइक ऑन. ओ यावेळेस रिव्हरचा फटका खेळायचा होता परंतु आता बॅट आणि बॉल मध्ये कुठलंही टायमिंग तिथे जुळू दिलं नाहीये जेडीने. कॅप्टनची जबाबदारी काय असते, संघनायकाची जबाबदारी काय असते, आज मात्र ते जेडीने आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे. आज जरूर संघातील आणि मी म्हणेल तानाजी काकडे असू द्या किंवा मग जेडी असू द्या, हे दोन्ही गोलंदाज स्लॉगवरचे गोलंदाज आहेत. हे नवीन चेंडू कधी हाताळत नाही. आज जबाबदारी दिली आहे ना तर ती जबाबदारी पार पाडायची आहे. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बघायचे. पॉइंट मधून शुभम. प्रयत्न चांगला होता. ऋषी आय चेंडूला कव्हर करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. 44 धावा. 44 रन. लॉस ऑफ 2 विकेट. वेळेच्या मर्यादा आहेत. पुढे मी कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. बघा स्ट्राइक ऑन. बबलू. आक्रमण ही बबलूची ओळख राहिलेली आहे. पुढे दाखल टप्प्याचा बॉल फार दूरवरून मात्र बॅट त्याने फिरवली. मिडविकेटच्या दिशेने आपण पाहतो चेंडू खेळलाय. सिंगल इथे कन्वर्ट केली जाईल. एका सिंगल 45 वरती धावफलक. जी जरूर मागणे राहील असं म्हणतात ना, तुम्ही एखादी तुमची बाजू लगेच खांदे पाडायचे नसतात तर ती बाजू कशी मजबूत करता येईल त्यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि ते काम इथे जेडीने केलंय. संदेश स्ट्राइक ऑन. चेंडू हवेमध्ये. भूषण आणि तानाजी आहे. भूषण साणी आणि भूषण कडून मात्र कॅच सुटणं हे सोपं. बॅक टू द पवेलियन.
DODचे कुशल कामगार सन्माननीय संदीपजी कुंभार यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्यांचंही मी स्वर्गीय सुरेश दाभाडे स्मृती चषकामध्ये स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात आपण पुन्हा एकदा. 45 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. 4 षटकांचा खेळ. प्रेक्षक राजांची पावलं आता मात्र या मैदानाकडे येऊ लागलेली आहेत. जिकडे तिकडे बघावे आता फक्त प्रेक्षक बघायला मिळत आहेत. हेच मी म्हणेल आयुष्यामध्ये गणेश भाऊ, कोणी किती संपत्ती कमवली ती मोजता येते, परंतु त्यापेक्षा सर्वात मोठी संपत्ती काय आहे तर तुम्ही आयुष्यामध्ये माणसं किती कमवली. आयुष्यामध्ये सुरेश राणांनी काय कमवलंय तर हा जनसमुदाय कमवलेला आहे, हे प्रेम कमवलेलं आहे. नवीन गोलंदाजीसाठी DM ओम. सन्माननीय ज्यांच्या वतीने आपण पाहिले तर आज नक्कीच चविष्ट आणि रुचकर असं जेवण ज्यांच्या वतीने आपल्याला आज उपलब्ध झालं. सन्माननीय संजयजी भालेकर यांचं देखील आपण पाहतो, हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी स्वर्गीय सुरेश दाभाडे स्मृती चषकामध्ये स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. पुढे मॅच कडे जाऊयात. ओम गोलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना 45 धावा. बबलू आणि स्वतः सनीदादा हापसे ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना बबलू थोडासा शांत आहे, बघायचं तो कितपत शांत राहील. मोठा स्ट्रोक खडे खडे खेळलाय आणि चेंडू लॉंग ऑफ मध्ये पाठवलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार, हा चौकार. संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं इथे पुढे जाईल या चौकाराच्या मदतीने. 49 धावा. बोला तयार. मोठा स्ट्रोक, आपलं मार्केट आपणच तयार करायचं हे सांगतोय बबलू वारिंगे. कडक प्रहार, षटकार. मैदानामध्ये टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन. किवळे संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 55 धावा स्कोरबोर्ड वरती लागले गेलेले आहेत. बबलू वारिंगे, आणि वारिंगे म्हटल्यानंतर आज पुणे नगर जिल्ह्यामध्ये असं कुठलं गाव नाही जिथे वारिंगे मामाचं नाव नाही, कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे. बबलू स्ट्राइक ऑन. आता दूरवर खेळण्याचा प्रयत्न. विशेष आपण पाहिले गेले तर रामनाथ मामा वारिंगे यांचा हिंद केसरी, भारत केसरी अनेक खिताब मिळवणारे ओम्या हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं एक वेगळं घर आहे. आणि वारिंगे मामा आणि त्याचबरोबर नथुशेठ दाभाडे यांची जुगलबंदी अनेक घाटांमध्ये आपण पाहिली. ऑन साइडला स्थगिती खेळण्याचा प्रयत्न देखील तानाजी आयेचूला कव्हर करतोय. बॅकअप साठी भूषण. फेकी बघा ही ताकद. तुम्ही तालुका न्याय गटामध्ये ज्यावेळेस क्रिकेट खेळताना ही गुणवत्ता तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. भूषण तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, मावळ संघामध्ये तो खेळतो. बॅटिंग बॉलिंग यापेक्षा तुम्ही फिल्डिंग मध्ये किती एफर्ट्स लावता ती भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे, आणि भूषणने ते अनेक वेळा करून दाखवलेले आहे. 5 षटकं संपली आहेत. 56 धावा स्कोरबोर्ड वरती असणार आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद आहे. बबलू आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 14 बनवतोय. सनीदादा हापसे एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. - 56 रन. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. कुठंतरी वाटलं होतं की 2 षटकं मागणी राहिली, परंतु पाहिजे तेवढं ग्रीप किंवा पाहिजे तेवढी आपण पाहिले गेले तर धावेंची संख्या मात्र सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन टीमला जमा करता आलेली नाहीये. तळेगाव ट्रॅकर संघाचं खूप लवकर कमबॅक बघायला मिळालं. शेवटचे आता 6 चेंडू असतील आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय प्रणव भेगडे. एक संघातील असा खेळाडू
ज्याने स्वतःमध्ये सतत नेहमी बदल केलेले आहेत आणि इंडियन स्पोर्टच्या माध्यमातून आज आपण पाहतोय स्वतःचा ब्रँड त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये लॉन्च केला आणि त्याची ओळख देखील आहे. समोर मात्र बबलू दोरून सोकेते खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या इथे मात्र स्थिर आहे. 56 धावा स्कोरबोर्ड वरती. आज प्रणव भेगडे आज विशेष आपण पाहिलं तर अभिमानाची गोष्ट एकच असेल. मयूर भेगडे आज मात्र त्यांचा सामना पाहण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित आहे. एक किस्सा आवर्जून मी सांगेल देवरोडच्या मैदानावरचा. प्रणव तयार राऊंड द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट आहे. पुन्हा एकदा डॉट. खूप चांगला रिदम खूप चांगली ऍक्शन आपण पाहतोय. खूप चांगले वेग मैदानामध्ये दाखवतोय प्रणव भेगडे. मला वाटतं बनवत आता 5-6 वर्षापूर्वीचा काळ असेल. प्रणव भेगडे ज्यावेळेस चांगले क्रिकेट खेळायचे ना त्यावेळेस मयूर भावना खूप घाबरायचे. पण यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू आहे तिथे. जजमेंट थोडंसं चुकलं. दीपक होता तिथे आपण पाहतोय चेंडूच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा संधी झाली असती परंतु त्या संधीचं सोनं झालेलं नाहीये. 2 धावा इथे घेतल्या जातील. दीपक खामकर बबलू खामकरचे छोटे बंधू. प्रणव पुण्यात तयार. खूप चांगलं कमबॅक बघायला मिळतंय प्रणवचं देखील. स्लॉगवरचं षटक हाताळत असताना धावा रोखल्या आतापर्यंत. ओहो यशाच्या मागे किरण लाड. खूप जबरदस्त एफर्ट्स आणि नितीन धोत्रेने चेंडू हातामध्ये ठेवलाय. हा प्रश्न आहे कारण नितीन धोत्रे स्वतःवरती आपण अनेक वेळा बघितलंय त्यांचा खेळ आणि मावळचा जॉन्टी रोड्स म्हणून त्यांना आपण अनेक स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे. परंतु कधी कधी संयम फार महत्वाचा असतो कारण धावा रोखायच्या आहेत ही भूमिका महत्वाची आहे. एक सिंगल आली. 59 धावा धापलकावरती सनी दाबसे. ओ स्विच हिट. ही दादाची दादागिरी. सनी दाबसेच्या बॅट मधून कडक प्रहार. षटकार. थँक्यू. नवीन बॉल तिथे मात्र दिला जाईल. आपण बघतोय मैदानाच्या मध्ये आता षटकार आलाय. स्विचिटचा स्ट्रोक. षटकार सनी दाबसे यांच्या बॅट मधून. काय स्ट्रोक खेळलाय. सनी दादा सांगतायत अभी रुको अभी मुझे खेलना है मुझे खेलने दो. 65 रन. मोठा स्ट्रोक पुण्याला खेळण्याचा होता. फार वेगाने चेंडू जवळ आला. डायरेक्ट हिट. किरण लाडने स्वतःला थांबवलं नाही. त्याने एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. आशिष भाऊ आताची विकेट आहे का. विकेट आहे. आताची विकेट असेल. पहिला डाव इथे संपलेला आहे. धाफलकावरती धावा आहेत 66 धाव्यांचं टार्गेट असेल आता तळेगाव ट्रॅकर्स अर्थात अमोल शेठ कारके स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव संघासमोर. चला स्पीडअप करा टीम. फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. जवळपास 4:30 वाजत आलेले आहेत. अजून एक इनिंग आणि त्यानंतरची पूर्ण मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. स्वर्गीय सुरेश अण्णा दाभाडे यांच्या आठवणीने आपण पाहतोय उजाळा देत असताना नक्कीच मनोज दाभाडे मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा आणि आज स्पर्धेचा असणारा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये तगडे संघ मैदानामध्ये जोरू खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तगड्या संघांमध्ये असणारी एक कडवी झुंज आपल्याला आज पाहायला मिळते. एकंदरीत आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिले गेलं तर रावेचा संघ खेळला. कामशे संघ खेळला. सनी दाबसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे संघ खेळतोय. स्पाटन 11 लोणावळा संघ खेळला. श्री अष्टोनिक विजन देवरोड टीम क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाली. शिवशंभो क्रिकेटला ब्राह्मणवाडीचा संघ खेळला. सुपरस्टार 11 तळेगावचा संघ खेळला.
आणि तळेगाव ट्रॅकरचा संघ देखील खेळतोय. सामन्याकडे जायचंय पुढे एकदा आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील असणारी दुसरी मॅच. पासष्ट झालेले 66 बनवायचे आहेत. चला आघाडीचे बॅटर्स लगेच मैदानाचा ताबा घ्या. आता फलंदाजांना विनंती आहे आपण ताबा घ्या. आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय अशाकडे दाखल झालेली आहे आणि आघाडीच्या जोडीचा आपण पाहतोय पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धाबींचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय एका बाजूला असतील शुभम काळोखे, दुसऱ्या बाजूला असतील तानाजी काकडे. टी फॉर टॅक करण्यासाठी ओळख असणारे तानाजी. जशास तसं उत्तर देण्यासाठी तानाजींची ओळख नेहमी राहिलेली आहे. उद्याचे संघ जर आपण पाहिले तर प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशे, त्याचबरोबर राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी, 11 चॅलेंजर साडले, मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे, युव्हीजी पॉवर हिटर वराळे, त्याचबरोबर श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा, यंगस्टार दत्तनगर देवरोड आणि स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से. हे उद्याचे 8 संघ या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला भेटताना पाहायला मिळणार आहेत. ते उद्याचे देखील तगडे संघ या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. मॅच कडे जाऊयात. 66 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट जेपी राऊत. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला इथे टर्न केला, सिंगल इथे घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये बघायचंय काय चेंडूला थांबवलं जातंय का, तर थांबवलं जातंय. संदेश मेहर तिसऱ्या पंचाला आपण याकडे रेफर करतोय. रिव्ह्यूचा वापर तिसऱ्या पंचांकडून आपण पाहतोय रेफर केलं जात आहे की हा चेंडू इथे बाउंड्री लाईनला टच झालाय की नाही किंवा बाउंड्री लाईनला बॉल लागलाय की नाही. आता चौकार आहे. 4 धावा, 4 धावा इथे मिळतील. पहिल्याच बॉल वरती तानाजी काकड्यांच्या बॅट मधून मात्र ज्या प्रकारचा लोअर फुल टॉस होता, टर्न केला आपल्या मनगटाच्या साह्याने, बळवलंय बॉलला. संदेश मेहर थोडेसे गाफील राहिले आणि त्याचा फायदा मिळाला. जेपी राऊत मावळचा आपण पाहिलं तर यॉर्कर किंग म्हणून मात्र जेपी राऊतची ओळख राहिली आहे. अनेक वेळा एष्ट्या अक्षरशः उद्ध्वस्त इथे एष्ट्या मोडताना देखील जेपी राऊत आपण बघितलंय. आज बघायचंय कशा प्रकारे कामगिरी असेल. समोर तानाजी काकडे. आणि यावेळेस काय यू मिस, आय विल डेफिनेट हिट, क्लीन बोल्ड. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला, परंतु त्यानंतर तानाजी बाद व्हावून मात्र परतावा लागतंय. खूप वेगाने चेंडू हाताळला जेपी राऊतने आणि अक्षरशः एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. नवीन बॅटर प्रणव भेगडे मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. प्रणव आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये अनेक वर्ष या खेळाडूने मैदान गाजवलेली आहेत. प्रणव भेगडेचा आजही खेळात धोबी ग्राउंड चा इतिहास प्रणव भेगडेचा आहे. 3 चेंडूवरती 18 धावींची गरज असताना प्रणव भेगडेने खेळलेले 3 षटकार, शाळेवरचे रेकॉर्ड आजही प्रणव भेगडेच्या नावावरती आहेत.
याची ताकद, याची आक्रमकता विसरून चालणार नाही. 66 धावेंचा पाठलाग करायचा आहे. JP राव तयार, समोर प्रणव. हलक्या हाताने यावेळेस स्टेअर केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. कधी कधी आपण पाहतो संयम दाखवणं गरजेचं असतं, कारण ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाचा चांगला स्पेल सुरू असतो त्यावेळेस कुठेतरी संयम दाखवणं किंवा स्वतःची स्ट्राईक रोटेट करणं ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे, आणि ते केलं इथे प्रणवने. आता मात्र थोडासा बॅटचा स्विंग बघायला मिळाला, परंतु बॅट आणि पॅड मध्ये अंतर होतं, फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये येतोय. संघाचं दाफलक इथे स्थिर आहे. आता JP राऊत आपण पाहतोय आपल्या लय मध्ये आलाय. JP राऊतच्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा ती पूर्वीची धार दिसतीये. मोठा स्ट्रोक, यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय, इनसाइड आउट. चेंडू चाललाय व्ही शेप मध्ये, लॉंग ऑफ मध्ये, एक टप भागे, चौकार. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बघायचं यावेळेस अगदी समोर टाकलेला चेंडू होता. व्ही शेप मध्ये खूप चांगला स्ट्रोक दाखवला यावेळेस प्रणव भेगडेने. वेग आहे JP कडे, आणि त्या वेगाचा फक्त वापर त्याने केला. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. डॉट बॉल. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानामध्ये संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. धाफलकावरती धाबा ज्या आहेत त्या 8. एक विकेट देखील आहे. षटक क्रमांक आपण बघतोय मैदानामध्ये अगदी एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 8 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सुमित सिंग प्रभावित केलं होतं याच सीझन मध्ये भावी नगरसेवक चषक देवरुडच्या मैदानावरती या खेळाडूने. कारण हा संघ देखील आपण पाहतो या सीझनचा स्त्रीगणेशा मात्र एक करंडक हातामध्ये घेऊन त्याने केलेला आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास त्यांच्याकडे देखील आहे. समोर मात्र बघायचंय शुभम काळोखे. यावेळेस बॅकफुटला गेले, मोठा असतो खेळायचा होता, इनसाइड आउट डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत, परंतु चेंडू चाललाय एक टप्पा घेत सीमारेषा पार. हा आलाय चौकार. इथे मात्र आपण बघतोय चौकार आलाय शुभम. हा खेळाडू जर शेवटपर्यंत उभा राहिला तर मला वाटतं या खेळाडूसाठी या धावा अवघड नाहीयेत, कारण आक्रमकता ही शुभम काळोखीची ओळख आहे. सुमित सिंगचं स्वागत चौकाराने केले. धावफलक डबल डिजिट मध्ये 12 धावा. हा चेंडू थोडासा दूरवरती ठेवलाय. पंचाकडे काहीशी मागणी केली जाते, पंचाकडे दाद मागितली जातीये, परंतु इथे पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. हा चेंडू डॉट बॉल. धावफलक इथे स्थिर आहे आणि प्रणव देखील सांगतायत की हा चेंडू अगदी वाईल्ड लाईनच्या अगदी जवळून चेंडू गेलाय. सुमित सिंग पुन्हा तयार. ओव्हर द विकेट. त्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली, सिंगल इथे घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येता येणार आहेत आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 14 धावा. प्रयत्न मात्र तुम्हाला करायचे आहेत. प्रयत्न हे शर्तीचे प्रयत्न असायला हवे, कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला या जगामध्ये काही मिळत नाही. यावेळेस पूल केलाय, चेंडू गुल झालाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सरळ मुख्य व्यासपीठावरती कडक प्रहार. शुभमच्या बॅट मधून षटकार. षटकार आलाय. खूप चांगला स्ट्रोक मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी वेट आपण पाहतो ज्या प्रकारचं बघायला मिळालं शुभमचं, आणि ही ताकद आहे, ही क्षमता त्याच्याकडे. सुमित सिंग वरती आक्रमण. 20 धावा स्कोर बोर्ड वरती. स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आम्ही थांबणार नाही आणि मी थांबणारच नाही. षटकार.
थँक्यू डीजे. मैदानामध्ये आपण बघतोय इथे पहिल्या मॅच वरती 0 जरूर बाद झालो, परंतु आता ती चूक करणार नाहीये. काय स्ट्रोक खेळले, षटकार आलाय. शुभम काळोखे ऑन फायर. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, पावलांचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, जणू काही गवत कापत निघालेला खणखणीत चौकार. डीजे अरबाज. थँक्यू. चौकार इथे आलेत. पुढे त्या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. 30 धावा स्कोर बोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. शुभम काळोखे सांगत असेल, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. आणि ती बॅट उंचावून सांगतोय मला वाटतं त्याच्या समर्थकांना. आज प्रसाद चव्हाण देखील थोडेसे खुश आहेत, कारण आयुष स्पोर्टचा तो ब्रँड अँबॅसेडर आहे. जेपी राव तयार, समीकरणाकडे घेऊन जाईल. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. बोला तयार. जेपी राऊत समोर प्रणव भेगडे. हलक्यातने यावेळेस चेंडूला स्टेअर केलाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्नांमध्ये यशही मिळतंय. प्रणव भेगडे मात्र थोडेसे डबल माइंड होताना पाहायला मिळाले की इथे शुभम सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचणार की नाही, परंतु पोहोचलाय. स्कोरबोर्ड वरती आपण बघतोय 31 साठी 1 रन. जीपी राऊत पुढे तयार. डावकुरे आताडे. यावेळेस वेग होता. लेग स्टिकच्या अगदी बाहेर टाकलेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच अमर साठे सरांकडून. अतिरिक्त धाव इथे आली. जेपी राऊत यांना माहिती आहे की आता जर आपल्याला कमबॅक करायचंय तर त्यासाठी आपल्याला विकेटच्या शोधामध्ये जावं लागणार आहे. श्री भैरवनाथ उद्योग समूह 72+ यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. खणखणीत आवाज सकाळपासून त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. पुन्हा एकदा अपील होती, परंतु आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. कारण अगदी गुडले स्पॉट वरती जो आपण पाहिलं तर थोडस जो पॅच आहेत तिथे कधी कधी बाउन्स चेंडू होताना बघितलेले आहेत आपण, आणि तेच कदाचित जेपी राऊत यांच्याकडून तो अपील होताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 32 वरती 32 रन. जेपी राऊत या सीझन मध्ये आपण पाहिले तर जुन्नर प्रीमियर लीग सारखी देखील क्रिकेटची स्पर्धा खेळताना आपल्याला जेपी राऊत बघायला मिळाले. बोला तयार. लोअर फुल टॉस. प्रॉपर चेंडू मात्र यावेळेस बॅटवरती मिडल होत नाहीये. आणि तिथे काय देवलाय दिलाय गुंगारा. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. थँक्यू डीजे. प्रेशर आता फिल्डिंग टीम वरती मात्र डायव्हर्ट झालाय. प्रेशर आता फिल्डिंग टीम वरती देखील आहे. समोर शुभम. पुढे ससावज तो कधी खेळायचा होता, परंतु मैदानाच्या मध्ये आता बघायचं आहे. पावलांचा वापर होता, परंतु जेपी राऊत देखील हा अभ्यासू गोलंदाज आहे. मला वाटतं तो फलंदाजाला वॉच कर मात्र केली जाणारी गोलंदाजी. शेवटचे अजून 2 चेंडू मात्र जे शिल्लक असतील जेपी राऊत यांचे. 36 धावा 36 रन. यावेळेस फिर से एक बार यह है शुभम काळोखे का पलटवार षटकार. आणि त्यांना आज कळलं असेल की टायगर अभी जिंदा है. आणि आपण बघतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक षटकार इथे खेळलाय मैदानाच्या मध्ये. शुभम नावाचं वादळ घोंगावतंय. स्विचिटचा स्ट्रोक गॅप तिथे शोधलाय. सुसाट वाऱ्याचा वेग. बीच में से मिली दरार और उसमें से ढूंढ लिए रन 4. चौकार.
JP राऊत यांचंही महागडं षटक पाहायला मिळालंय. 46 धावा, 18 चेंडू शिल्लक, 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. धावफलकावरती 46 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडूंचा आता मात्र जो खेळ शिल्लक आहे आणि 20 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 20 हे समीकरण मैदानाच्या मध्ये असताना सनी दादा आपसे स्वतः चेंडू हातामध्ये घेत आहेत. प्रणव भेगडे आहेत. गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. सनी दादा आपसे अनुभव पणाला असेल सनी दादा आपसे यांचा देखील. बॅकफुटला जात मात्र स्ट्रोक इथे खेळलाय. मिड विकेट मध्ये संदेश आहे, चेंडूला कव्हर करतोय आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 47. अजून एक सामना आहे. 47 धावा आहेत. 17 चेंडू 19 धावेंची गरज. हे समीकरण. लोअर फुल टॉस. आजचा फेस ओपन करत लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करेल. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 वरती. 16 चेंडू 18. थोडीशी शांतता मात्र नक्कीच मैदानाच्या मध्ये असेल आणि यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. तिथे मात्र बबलू वारिंगे फार दूरवरती राहिले. संघाची धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी धावेने धावफलक पुढे जाईल 50 वरती. 15 चेंडू आणि 16 धावेंची आता गरज. मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल सरिता आपसे टीमचा. मोठा फटका पुढे खेळायचा होता. फटका फसला. अति घाई आणि संकटात नेई हा वन बाउंस चौकार. आता मात्र बघायचं यावेळेस चौकार येताना आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 54 वरती. 14 चेंडू 12 हे समीकरण आहे. प्रणव भेगडे स्ट्राईक ऑन तयार. यावेळेस स्विचिटचा स्ट्रोक इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीप कव्हर मध्ये चेंडूला कव्हर केलं जाईल तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल आणि या एका सिंगलने धावफलकावरती 55. श्री ॲस्ट्रोनॉट व्हिजन टीम देवरोड टीमचे कॅप्टन चला टॉस लगेच या. स्विचिटचा स्ट्रोक इथे खेळायचा होता. डॉट बॉल मैदानामध्ये आता असेल. मला वाटतं सनीदादा आपसे यांनी षटक टाकण्यासाठी थोडा उशीर केला का हे प्रश्न आहेत. कारण ज्यावेळेस धावेचा ओघ सुरू होता त्यावेळेस मात्र कुठेतरी त्यांनी तो निर्णय घेणं गरजेचं होतं. त्यांचा अनुभव महत्वाचा होता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय जिंकण्यासाठी. आता मात्र अजूनही 11 धावेंची गरज आहे. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 11 रनों की जरूरत. पुण्यातील आपण पाहतोय अनेक नामांकित इव्हेंट असतील, स्पर्धा असतील. अनेक स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ उद्योग समूहाचा एक हा खणखणीत आवाज आपण अनेक स्पर्धेमध्ये ऐकतोय. पुण्याची चॉईस SB नॉईस हे नक्कीच आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये अनेक इव्हेंट मध्ये आपण ऐकतोय. किरणजी येवले त्याचे प्रोप्रायटर आणि तुमच्या सर्वांचा लाडका डीजे रोहित. लोअर फुल टॉस हो तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि प्रणवने षटकार मारलाय खणखणीत 6 धावा. कडक प्रहार. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे मेंबर, त्याचबरोबर महिंद्रा कंपनीचे गुणवंत उत्कृष्ट कामगार आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे दिनेशजी मालपोट यांचं आगमन झालंय. दिनेश सर आपलं स्वागत आहे. स्वागत षटकाराने. प्रणव भेगडे स्ट्राईक ऑन.
याही वेळेस क्रॉस बॅट घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला आणि ती अपील उचलून धरली पंचाने. LBW विकेट. प्रणव मेघडेबाग. DJ Ash. इथे आपण बघतोय मैदानामध्ये चला बॅट्समन थोडी घाई करा. 9 चेंडू 5 हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये आहे. नवीन बॅटर आता ऋषी. 61 धावा धाफलकावरती ज्या असतील. चला असणारी मॅच सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस तळेगाव ट्रॅकर्स. ऋषी स्ट्राइक ऑन. फुल टॉस आणि ऋषी आला आणि या षटकाराने सामना संपवलाय. सामना जिंकलाय तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव संघाने. हार्ड लक सनी दादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे टीम. काय हरकत नाही, तुमचाही खूप चांगला खेळ राहिला. चला टॉस साठी कॅप्टन तळेगाव ट्रॅकर्स टीम. कॅप्टन टॉस साठी या.